आज आपल्याला पाहायला मिळतं सचिन तेंडुलकर ग्राउंड नवघर भाईंदर या ठिकाणी आपण आज हे पाहिले गेलेले सामने सकाळपासून आपण हे पाहतोय सामने पहिल्या फेरीतील क्वार्टर फायनलचा सामना यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय झांजवड विरुद्ध रुळे वैभव रुळे। नक्कीच मित्रांनो दोन संघ बलाढ्य तुल्यबळ संघ क्वार्टर फायनलच्या फेरीमध्ये पोहोचले। दुसरा राऊंड मला वाटतंय दुसऱ्या फेरीमध्ये माफ करा यस सर पंचांची घोषणा होते या ठिकाणी। तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय हेमंत शिंदे उर्फ जॅम्बो तर नॉन स्ट्राइकला आणि स्ट्राइक करेल यावेळी मात्र राजेश। फुल टॉस चेंडू त्याला मोठा फटका खेळण्याचा मानस होता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल पडला आणि वाईड बॉल खातं खोललं गेलं झांजवड संघाचं यावेळी। नक्कीच यावेळी देखील पाहिलं गेलं तर स्विंग झाला थोडासा मिडल ऑफ द विकेट पडला आणि त्या ठिकाणी थोडासा हलका स्विंग झाला निर्धाव चेंडू गेला यावेळी। पहिल्या चेंडूवरती मात्र वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये अवांतर धावसंख्या वाढली आणि यावेळी मात्र काय पाहतोय आपण नक्कीच एक चालाक भरी क्रिकेट मला म्हणावं लागेल या झांजवड संघाकडून। लेफ्ट हँड फलंदाजाला फलंदाजीसाठी पाठवलं गेलं या झांजवड संघाकडून। एक कौशल्यभल्य निर्णय म्हणेन जांबू सरांसमोर एक लेफ्ट हँडेड फलंदाज नक्कीच हलक्या हाताने स्ट्रेअर केला त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक येतोय फेकी करतोय शॉर्ट गलीमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि फेकी करेल तो मात्र एक धाव मिळाली आणि आता मात्र स्ट्राइक करेल जयदीप बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करतोय। जयदीपला मोठे फटका खेळावा लागेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे। या षटकामध्ये मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक असतात आणि दोन क्षेत्ररक्षक यावेळी आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक तर दिनेश आहे आणि मिडविकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे शशी। हेमंत शिंदे स्ट्राइक करेल यावेळी जयदीप। यावेळी मात्र काय पाहतोय आपण आउटसाइड द ऑफ स्टंप खूपच बाहेर टाकला आणि स्विंग झाला देखील बॉल आणि वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये अवांतर धावसंख्या भर पडते धावसंख्या पोचते ती 3 या आकड्यावरती। माझ्या बरोबर आता जोडला गेलेला आहे तो म्हणजे यावेळी मात्र काय पाहतोय अपील केलं जातंय त्या ठिकाणी मात्र आउटसाइड द लेग स्टंपची लाईन आणि लेंथ थोडीशी मिस केली लेग साइडला गेलेला हा चेंडू आणि डॉट डिलिव्हरी। नक्कीच माझ्या बरोबर जोडले गेलेला आहे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये यावेळी रोहन रांजणे KSKचा जबरदस्त असा फॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। यावेळी मात्र जंबो सर मात्र यावेळी स्टेअर केला त्या ठिकाणी मिडविकेट डीप मिडविकेटच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय फेकी करतोय तो मात्र चांगलं बॅकअप दिलं गेलं विकेट किपरला संदीप शिंदेच्या माध्यमातून। एक चांगला दर्जादार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या दिवसामध्ये। दुपारचं सत्र आहे मित्रांनो 4 चेंडूमध्ये 4 धावा 5 बॉल माफ करा पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळी केला आणि प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्या ठिकाणी आपल्या विकेटचं बलिदान म्हणावं लागेल यावेळी राजेशने दिलं। कोणत्याही प्रकारची गरज नसताना या ठिकाणी विकेट दिला राजेशने आत्महत्या केली त्या ठिकाणी आपल्या विकेटची आणि तंबूमध्ये परततोय तो राजेश। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन आपला 12th मॅन हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलाच पाहिजे अन्यथा पेनल्टीलाइज केलं जातं म्हणून मात्र या ठिकाणी दोन्ही संघाचे 12th मॅन आहेत आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपलब्ध आहेत। तर मॅच मध्ये वळूया मित्रांनो। मॅच मध्ये 4 धावा मात्र जंबो सरांनी मिळवल्या त्या आपल्या गोलंदाजावरती दिल्या गिफ्ट दिल्या म्हणावं लागेल मी यावेळी। 2 धावा तर मला वाटतं त्या ठिकाणी जंबो सरांनी वाईडच्या स्वरूपामध्ये दिल्या आणि 2 धावा ह्या बॅटच्या माध्यमातून आल्या झांजवड संघाच्या। झांजवड संघ मात्र आता कुठेतरी उंच भरारी घेईल कारण की जंबो सरांचं षटक हे थोडंसं सांभाळून थोडंसं नजाकत भरवालं षटक म्हणावं लागेल थोडंसं सांभाळून खेळलं गेलं ते झांजवड संघाकडून। मात्र आता अटॅक केला जाईल या उर्वरित गोलंदाजांवरती। जर थोडंसं पाहिलं गेलं तर रुळे वैभव रुळे संघाकडून एक चांगला गोलंदाज म्हणून जंबो सरांना पाहिलं जातं त्याचबरोबर अमोल शिंदे हा देखील गोलंदाज त्याच दर्जाचा आहे। मात्र यावेळी आपण काय पाहतोय नक्कीच यावेळी मात्र चांगलं बॅकअप दिलं गेलं विकेट किपरकडून आणि चांगल्या पद्धतीचा खेळ केला आणि त्या ठिकाणी आउटसाइड द लेग स्टंप बॉल पडला पंच आमच्याकडे वळाले वाईड बॉलची घोषणा देखील केली आणि एक धाव अवंतरने भर पडली। तर पुढचा चेंडू बघूया अमोलचा विशालसाठी। नक्कीच यावेळी वेट अँड वॉच केला त्या ठिकाणी डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही फलंदाज होतोय बाद
मोठा झटका म्हणावा लागेल यावेळी विशालच्या रूपामध्ये. या फटक्यावरती उंची जास्त होती, लांबी थोडी कमी होती, त्यामुळे फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने परतावा लागेल. मागील मॅच मधील हिरो यावेळी ठरला 0 आणि मैदानामधून परततोय तंबूच्या दिशेने. नक्कीच मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय. स्ट्राईकला येईल तो जयदीप आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज येईल, त्याचं नाव आहे सचिन. धावसंख्या मात्र झालेली आहे 5 रन्स ऑफ 2 लॉस्ट. 2 विकेटचं पतन झालेलं आहे त्या ठिकाणी. 2 फलंदाज मात्र बाद झाले. यावेळी मात्र काय पाहतोय, नक्कीच मिडल ऑफ द विकेट पकडलं गेलं पंचांनी या फलंदाजाला. जयदीप मात्र तंबूच्या दिशेने परततोय आणि फलंदाज बाद होतोय धावचित्त. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 चं पालन केलं गेलं मित्रांनो. या ठिकाणी फलंदाज आहेत हेमंत कोळीसर यांनी अचूक पाहिलं. हा फलंदाज मात्र माझ्या लाईन आणि लेंथ मध्ये आला आणि पॅडपिच गोलंदाजी, काय सुरेख गोलंदाजी हा गोलंदाज करतोय. कौतुक करेन मी या गोलंदाजाचा. नक्कीच आपल्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारण्याची जी या खेळाडूची प्रवृत्ती आहे ती थोडीशी यावेळी आपल्याला पाहायला मिळते. चला मैदानामध्ये वळूया. मैदानामध्ये जयदीपची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो फलंदाज विशाल. स्वतः कर्णधार यावेळी लीडिंग फ्रॉम फ्रंट करावं लागेल या कर्णधाराला. अमोल शिंदे सज्ज होतोय. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने स्पिनचा मारा, मात्र यावेळी हलक्या हाताने स्टेअर केला त्या ठिकाणी ऑन साइडला. 1 धाव. नक्कीच एक चांगला फलंदाज नॉन स्ट्राईकला असताना मी 1 धाव काढून देणं ही एक चालाकी भर क्रिकेट म्हणावं लागेल या कर्णधाराकडून. तस बरोबर माझ्या बरोबर जोडला जातो निपाणी गावचे सुपुत्र सन्माननीय आशिषजी पार्टे यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक असं स्वागत. त्यांनीही मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. तर पुढचा चेंडू अमोल शिंदेचा. नक्कीच यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या ढेंगाच्या मधून एक विनोदी व्यक्तिमत्व आहे आशिष पार्टे मला सांगतायत. ढेंगाच्या मधून बॉल गेला तो थोडस हंबल झाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन शिंदे. थोडस पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल शिंदे सज्ज होतोय. यावेळी फलंदाज विशाल पुढे सरसावून मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी किती धावा मिळत आहेत. मिड विकेटच्या रिझल्ट मधून क्षेत्ररक्षक येतोय, हंबल होतोय. हंबल झालेल्या क्षेत्ररक्षकाला मात्र चुकी झाली. त्या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण केली, दुसरा धाव देखील पूर्ण केली. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स. 9 धावा झाल्यात. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. मोठी मॅच म्हणावी लागेल. सेकंड राऊंड आहे. यावेळी मात्र अप्पर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या वरची टो लागली त्या ठिकाणी. मात्र स्लिपचा क्षेत्ररक्षक, खूपच कौतुक करेन मी त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाचं. प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी वापरलं या क्षेत्ररक्षकाने आणि चांगला चौकार त्या ठिकाणी रोखला या झांजवड संघाच्या फलंदाजाचा. नक्कीच जर हा थोडासा आउटसाइड असता फिल्डर तर नक्कीच तो चौकार गेला असता. अप्पर कटचा शॉट खेळला होता या फलंदाजाने. मात्र यावेळी सचिन येतोय स्ट्राईक वरती, तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रदीप. नक्कीच प्रदीप कशा पद्धतीची फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय मात्र या सचिन या फलंदाजाला. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने मात्र यावेळी फुलटॉसला जशास तसं उत्तर लॉंग लेगचा क्षेत्र निवडलं. या ठिकाणी खणखणीत असा षटकार, 6 रन्स. नक्कीच जशास तसं उत्तर यावेळी प्रदीपला दिलं या फलंदाजाने आणि धावसंख्या मात्र भरारी घेते, गिरकी मारते 15 आकड्यावरती. धावसंख्या पोचली ती 15 या आकड्यावरती. मित्रांनो अतिशय चांगला फटका खेळला. आपल्या हातामध्ये, आपल्या मनगटामध्ये, माझ्या मनगटामध्ये ताकद आहे. ज्यावेळी आपण मनगटाची वार्तालाप करत असतो त्यावेळी आठवण होते ती भारताचा एक माजी खेळाडू म्हणजे VVS लक्ष्मण, कलाही का जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो फलंदाज म्हणजे VVS लक्ष्मण. यावेळी मात्र सचिन पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन
हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी लाईन आणि लेंथ चांगली होती आणि ती मात्र मिस केली या फलंदाजाने आणि निर्धाव चेंडू गेला. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 25 वर 15 वर पोहोचली आहे. पुढचा चेंडू प्रदीपचा. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हा राईट हँड गोलंदाज. ओव्हर द विकेटने गोलंदाजी पुढे सरसावून मारता स्ट्रेट ड्राईव्हचा हिट केलाय. सेफ झोन म्हणावं लागतं स्ट्रेट हिटला आणि त्या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण दाखवतोय हा खेळाडू. वय वर्ष 48 आणि त्याचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो एक आव्हान निर्माण करतोय या KSK मधील येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी. एक आव्हान अशा पद्धतीने निर्माण करतोय की माझं वय जरी 48 असलं, मी वयाने जरी म्हातारा असलो तरी सुद्धा माझ्या खेळाने मी अजून जवान आहे हे या ठिकाणी दाखवतो तो हेमंत शिंदे. पुढचा चेंडू प्रदीपचा. पुन्हा एकदा सरसावून मारलेला चेंडू. यावेळी मात्र हलक्या हाताने स्टेअर केला. त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला जातो हा. वन बाउन्स चौकार. 4 रन्स. एकवीस धावा या चौकारा अखेरीस लागल्या. नक्कीच असं वाटलं देखील नाही की हा बॉल चौकार जाईल, पण या फलंदाजाच्या मनगटामध्ये बरीचशी ताकद दिसते, कारण की या अगोदर जो षटकार खेचला तोही नजाकत भरा षटकार होता आणि त्या नजाकताची मात्र यावेळी शैली दाखवतोय हा फलंदाज. फलंदाज आहे सचिन. सचिन रमेश तेंडुलकरची आठवण होते या नावाने. मात्र पुन्हा एकदा कलाइयों का बादशाह म्हणेन मी यावेळी या मैदानामध्ये या मॅच मध्ये हा फलंदाज म्हणजे सचिन. एक नक्कीच चांगला खेळाडू म्हणेन सचिनला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांचं देव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. 24 एप्रिल 1973 साली ज्यांचा जन्म झाला ते सन्माननीय सर सचिन रमेश तेंडुलकर. तर मैदानामध्ये ओळूया. प्रदीप मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, चांगल्या पद्धतीची लाईन आणि लेंथ टाकतोय, मात्र त्याला तशा पद्धतीचं प्रत्युत्तर देतोय हा सचिन. पुढचा चेंडू प्रदीपचा. यावेळी मात्र भिरकावून दिलाय, भिरकावून डिस्पॅच केलाय त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खणखणीत असा षटकार. 6 रन. नक्कीच आज सचिन आपल्या संघासाठी मात्र व्हेरी व्हेरी स्पेशल इनिंग यावेळी खेळतोय. धावसंख्या जर वैयक्तिक धावसंख्या जर सचिनची पाहिली, नक्कीच माझ्यापर्यंत माहिती पोचवेल आमचा गुणलेखक रोहन रांजणे. वैयक्तिक 21 धावा. काय खेळी करतोय. कलाइयों का जादूगार आज मी या फलंदाजाला नक्कीच म्हणेन, कारण की ज्या पद्धतीने फ्लो बॉलला आणतोय, ज्या पद्धतीने बॉल येतोय त्या फ्लो मध्ये हा फलंदाज फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला मात्र वैयक्तिक 21 धावा आणि संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 29. 29 धावांमध्ये 21 धावा. जवळजवळ बाकीच्या 3 फलंदाजांनी चौथं षटक स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक, या षटकामध्ये मात्र चौकार षटकारांची दिशा मिळते का. थोडस हवाने थोडस व्यत्यय आणला या ठिकाणी. तर सज्ज होतोय यावेळी विशाल. यावेळी विशाल देखील आपल्या खेळाडूला जशास तसं उत्तर देता स्टेअर केला ऑफ ड्राईव्ह आणि जबरदस्त असा खणखणीत असा चौकार. 4 रन्स. या चौकारा अखेरीस मात्र मनोबल वाढलं असेल यावेळी या विशालचं. पुढचा चेंडू प्रदीपचा. यावेळी पुढे सरसावून मारलेला आहे, त्या ठिकाणी मात्र जम्बो सर येतात. लॉंग ऑफचं रिझन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज मात्र होतोय बाद आणि फलंदाज मात्र परततोय पॅव्हिलियन एंडला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. लक्षित मात्र आता कशा पद्धतीचा खेळ खेळतोय. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत आणि मला वाटतं सर्व चेंडू जर या फलंदाजाने खेळले तर नक्कीच एक चांगला स्कोर, एक सन्मानजनक स्कोर उभा राहील.
तो झांजवड संघाकडून. यावेळी मात्र वेट अँड वॉच केला आणि त्या ठिकाणी भुरकावून दिला खणखणीत असा मिड विकेटच्या डोक्याच्या वरून षटकार 6 रन्स. तर या षटकारा अखेरीस संघाची धावसंख्या 39 वरती पोहोचली मित्रांनो. जवळजवळ या खेळाडूचं मी कौतुक करीन, कल्हाइयो का बादशाह. यावेळी KSK मध्ये या खेळाडूला मी म्हणेन काय जबरदस्त असा फ्लो दाखवतो यावेळी हा खेळाडू. नक्कीच यावेळी वेट अँड वॉचची भूमिका, मात्र त्या लाईन आणि लेंथ थोडीशी मिस केली या फलंदाजाने आणि डॉट डिलिव्हरी. पुढचा चेंडू प्रदीपचा. यावेळी मात्र स्लॉक स्वीपचा फटका खेळला होता या फलंदाजाने, मात्र गोलंदाज देखील तेवढा चालाक चाणक्ष आणि त्याने ते पाहिलं आणि फुलर लेनचा एक चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू. लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी धिस इनिंग गोस टू. यावेळी मात्र काय पाहतोय आपण, डॉट डिलिव्हरी आणि जवळजवळ 4 षटकांमध्ये 40 धावा करायच्या आहेत त्या रुळे संघाला. 10 धावांची रणगती, रनांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू द्यायचा आहे आयोजक. नक्कीच या विनिंग मध्ये या झांजवड संघाचा कलाइयो का बादशाह, ज्याला मी एक पदवी मला तर म्हणेन आजच्या दिवसाच्या आजच्या खेळीमध्ये देईन, कारण की जवळजवळ 27 धावा या फलंदाजाने कुठल्या या विनिंग मध्ये. तो सचिन, नक्कीच सचिन जाधवचं 11 चेंडू मध्ये 27 धावा. एक साजेशी खेळी यावेळी या फलंदाजाने केली. खूप खूप कौतुक करावंसं वाटतं ज्यावेळी असे एखादे फलंदाज क्रिकेट खेळतात आणि क्रिकेट खेळून एक खेळाचा दर्जा वाढवतात. तर आता मात्र 40 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे ते रुळे संघासमोर. 10 रनांची रणगती सरासरी ॲव्हरेज यावेळी आपल्याला मेंटेन करावा लागेल तो रुळे संघाला आणि त्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. सामना रंगणार आहे मित्रांनो, 2 संघांमध्ये 2 संघ आहेत, झांजवड विरुद्ध रुळे आणि या पुढील होणारा सामना दाभेकर विरुद्ध वारसोळी देव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. टॉस का बॉक्स मध्ये टॉस होईल आणि खेळाला सुरुवात होईल मित्रांनो. या दाभेकर संघाचा कर्णधार अक्षय या. यापुढे होणारा मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय मान्यवरांच्या हस्ते. तर टॉस होईल 2 संघांमध्ये. शापा इज कॉलिंग आणि यावेळी काटा अक्षय दाभेकर संघ मात्र यावेळी टॉस विन होतोय. नक्कीच अक्षय, आजच्या सकाळपासूनचं सत्र तू पाहतोयस, धावा नाही कुठलं नाही धावांचा पाऊस पडतोय आजच्या दिवसामध्ये. तर तुझा धावांचा निर्णय काय असेल सर्वात प्रथम? मी सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ, कारण की सितेश हा मोठा बॅट्समन आहे, याला कमीत कमी धावामध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मानस तुझा चांगला आहे आणि त्या माणसासाठी मी नक्कीच तुझं कौतुक करेन. मात्र क्षितिजला रोखण्यासाठी काहीसं असं वेगळं प्लॅनिंग केलंय का तुम्ही? क्षितिज हा मोठा खेळाडू आहे, मात्र हुकमी एक्का या संघामध्ये आहे तो जितू मोरे. या जितू मोरेसाठी तुम्ही काही प्लॅनिंग केलं आहे का? कारण की एका खेळाडूवरती फोकस केला तर मात्र दुसरा खेळाडू धावा मारून जातो. तर त्या खेळाडूबद्दल तू काही दुसरं काही प्लॅनिंग केलंस का? नाही, एवढं काय केलं ना आम्ही. बरोबर, आपल्याला पाहायलाच मिळेल. नक्कीच स्वतः कबुली देतोय. नक्कीच तुला शुभेच्छा देतो आणि अक्षयकडे येतो. अक्षय,
काय तुझ्यासाठी आता एक आव्हान आहे फलंदाजीचा, किती धावा मारण्याचा मानस ठेवशील यावेळी आता दाबेकर संघासमोर? आम्ही 50 ते 55 धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न करू. क्षितिज, मी आणि जितूदा तिघांनीच अंगावर आम्ही घेऊन 50 धावा करण्याचा प्रयत्न. नक्कीच तुम्ही अंगावरती स्कोअर तर घ्यालच, पण माझं एक असं मत आहे की तुम्ही सोपान मोरेंना विसरू नका, कारण की तो मेन बॅट्समन देखील आहे तुमच्या संघामधला. तो एक छुपा एक्का म्हणावा लागेल, जो किलोवरचा एक्का असतो ना, तो छुपा एक्का आहे तुमच्या संघामध्ये असं मला तर वाटतं. आणि त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? तुझा एक आधारस्तंभ आहे का? हा आधारस्तंभ तर आहे. मोक्याच्या वेळी बॅटिंग चांगली करतो, त्यामुळं त्याचं खूप योगदान आहे टीममध्ये. नक्कीच तुमच्या येणाऱ्या वाटचालीस तुला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चल मैदानामध्ये ओळूया. मैदानामध्ये काय पाहतोय आपण? रनांचा पाऊस पाडतोय मात्र यावेळी अमोल शिंदे. 3 चेंडूंवरती 3 षटकार, बॅक टू बॅक 3 षटकार. का या फलंदाजाला घातक फलंदाज, या फलंदाजाला मी आज या स्पर्धेच्या दरम्यान एक उपमा द्यायची झाली तर घातक फलंदाज या फलंदाजाला म्हणेन मी, कारण की ज्या पद्धतीचे फटकेबाजी हा करतोय, 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले. गोलंदाज मात्र यावेळी आहे, गोलंदाजाचं नाव कळू दे मित्रांनो, विशाल. सुनील हा गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. आणि अमोल शिंदे मात्र काय आज थांबत नाहीये. लॉंग स्टॉपच्या दिशेने मारलेला हा नक्कीच या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतायत. 4 धावा, चौकार. हा नक्कीच भरारी घेतोय 20 धावांवरती 22 धावा. यावेळी काय फटकेबाजी करतोय. नक्कीच अमोल शिंदेला तर मी नक्कीच यावेळी या मैदानामध्ये घातक फलंदाज अशी उपमा देईन, कारण की काय फटकेबाजी करतोय. 3 चेंडूंवर 3 षटकार. मात्र यावेळी डॉट डिलिव्हरी झाली आणि विकेट किपर कडून थोडासा मिस झाला आणि चौकार गेला. पुढचा चेंडू या गोलंदाजाचा. मात्र यावेळी काय फटका खेळलाय. लॉफ्टेड शॉट आहे. एलिव्हेशन मिळतंय का? नाही. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. अमोलला मात्र तंबूत परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन फ्रॉम अमोल. आणि यावेळी मात्र काय जल्लोष दाखवला गेला झांजवड संघाकडून. कुठेतरी आमच्यावरती दबाव अतिरिक्त वाढला आणि तो दबाव यावेळी कमी करण्यासाठी या गोलंदाजाने बॉल टाकला आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद झाला. चांगला खेळ यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. अमोल शिंदेचा अतिरिक्त दबाव, पूर्णपणे दबाव हा झांजवड संघांवरती टाकला. आणि मात्र त्याच्यानंतर अमोलची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो फलंदाज विनायक शिंदे. दोघे बंधू यावेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक शिंदे आणि शैलेश शिंदे जोडी या झांजवड संघामध्ये देखील आहे. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये जोडी जमली नव्हती ती रोळे संघाकडून, मात्र या मॅच मध्ये जोडी जमली नाही ती झांजवड संघाकडून. मात्र यावेळी हा गोलंदाज सुनील सज्ज होतोय बंटीला. मात्र बंटीने यावेळी हलक्या हाताने मारलेला फटका एक स्लॉग स्वीपचा फटका होता. फटका चांगला होता, मात्र त्या ठिकाणी फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा होता, शॉट फाईन लेगला, आणि त्याने कोणतीही चुकी केली नाही. आणि 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 23 या आकड्यावरती. 23 ऑफ 1 विकेट. एक मोठा झटका. घातक फलंदाज अमोल शिंदे बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र एक फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज बंटी मात्र यावेळी मैदानामध्ये स्थिर. तर बंटीला मात्र यावेळी लेफ्ट लेग स्पिनचा मारा समोर करावा लागेल. यावेळी मात्र राजेश लेफ्ट हँड गोलंदाज, नॅचरल ऍक्शन मित्रांनो लेफ्ट हँड गोलंदाजाची असते. एक राईट हँड साठी तो लेग टर्न होत असतो आणि हा त्या पद्धतीचा गोलंदाज आहे. आणि थोडस जड जातंय की काय पाहण्याजोग असेल यावेळी बंटीला. मात्र काय पाहतोय आपण, हलक्या हाताने टॅप केला त्या ठिकाणी. टॅप मात्र चांगला होता. 1 धाव नक्की त्या ठिकाणी मिळाली. मिडॉनच्या रिजन मधून क्षेत्ररक्षक येतो, फेकी करतोय, तोपर्यंत मात्र 1 धाव. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पोहोचते 24 ऑफ 1 लॉस. नाईस रनिंग बिटवीन द विकेट ऑफ दिस 2 प्लेयर.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू या राजेशचा, मात्र विनायक शिंदेना यावेळी पाहायला मिळतंय का फुल टच चेंडू, बॅटची एज लागली असं दाखवतायत फलंदाज अंपायरला, आणि नक्कीच पंचाने देखील ते ऍग्री केलं. त्या ठिकाणी माझ्या बॅटच्या खालचा एज लागला आणि एक धाव मिळाली यावेळी विनायक शिंदेला. खातं खोललं या स्पर्धेमध्ये ते विनायक शिंदेने. 16 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. सामना कुठून कुठे आला पाहण्याजोग असेल. मात्र यावेळी काय घडतंय, नक्कीच यावेळी थोडंसं पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा मानस होता आणि त्या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली यावेळी. पुढचा चेंडू सज्ज होईल तो. राजेश गोलंदाजी मात्र चांगली करतोय, सुरेख करतोय. मात्र विनायक शिंदे ऑन फायर. त्या ठिकाणी खणखणीत असा चौकार आहे सर. एक मिनिट माफ करा, षटकार आहे. विनायक शिंदे ऑन फायर. षटकार तर मारलाय, एक षटकार आला. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, तोवर मात्र एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 33. यावेळी मात्र रॉकेट शॉट, यावेळी लॉंग ऑनला खणखणीत असा षटकार. 39. एक धावेची गरज. स्कोर इज लेवल झालाय स्कोरचा. नक्कीच स्ट्राईक करेल यावेळी विनायक शिंदे. एका धावेची गरज. नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळी गोलंदाज करतोय. अनुभव पणाला लावतोय हा गोलंदाज. यावेळी मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये मारलेला हा फटका आणि विजयी फटका म्हणावा लागेल. यावेळी विजयी ठरतोय तर रोळे संघ. नक्कीच विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाचं देखील हार्दिक असं कौतुक करेन. विजयी संघाने सामना जिंकला असला तरी पराभूत संघाने मात्र या ठिकाणी सर्वांची मनं जिंकलीत मित्रांनो.